नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये। यावेळा मी निघाले श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि दिव्यागर एक्सप्लोर करायला, तेही फक्त 2 दिवसात। तर माझा डे सुरू झाला 6:30 ला। प्लॅन होता 4 ला निघायचा, पण थोडा लेट झाला आम्हाला। आम्ही पहिल्यांदा पोचलो तामिनी घाटावर आणि तिथले व्ह्यू काय मी सांगू तुम्हाला, सगळीकडे फॉग होता। तर आता आपण आहोत तामिनी घाटामध्ये आणि इतकं मस्त वाटत आहे। फॉग एकदम असं समोरासमोर आहे। आयफोन मध्ये प्रॉपरली कॅप्चर नाही होते, पण थोडं फार तरी होईल। म्हणजे सगळीकडे फॉग आहे, काहीच दिसत नाहीये। आणि मी फर्स्ट टाइम आली आहे तामिनी घाटात म्हणून मी खूप एक्साइटेड आहे। मला भीती तर खूप जास्त वाटते घाट्स मध्ये, बट स्टिल। तर या स्पॉटवर मी खूप रील्स काढले, तुम्ही बघू शकतात मी किती हॅपी आहे। म्हणजे फॉग मध्ये मी जात होती, म्हणजे लिटरली समोरासमोर सगळं फॉग होतं आजूबाजूला। ऍक्च्युली या व्हिडिओमध्ये ना प्रॉपरली कॅप्चर होत नाही, बट ते खूप ब्युटिफुल वाटत होतं। आणि वरून पाऊस पण पडत होता थोडा थोडा, आणि माझे केस पण भिजले होते एवढे चांगले। मी सगळे सुकवलेले केस पण माझे भिजले। बट प्रत्येकाने एकदा तरी तामिनी घाट बघायलाच हवं, खूप सुंदर जागा आहे, तुम्ही नक्कीच या। पुढे जाऊन आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबलो आणि या जागेचं नाव आहे आय गेस रेडीज इडली सेंटर। येस, मागे तुम्ही बघू शकतात बोर्डमध्ये। येस, तर आता आम्ही कुठे आहोत माहिती नाही अजून, होणार आहे आम्हाला दिव्यागरचं। आय एम एक्साइटेड फॉर दॅट पट्टा, जिथे समुद्र दिसतो, बाजूला रोड आणि समुद्र। तर मी ऑर्डर केलं होतं मेंदू वडा आणि आकाशने पण सेमच घेतलं होतं। आणि त्याला ना अजिबात साऊथ इंडियन फूड आवडत नाही, मला तर खूप आवडतं। मला डेली दिलं तरी पण खाईल मी साऊथ इंडियन फूड, मला सांबार आणि ऑल्स खूप आवडतं। तेच आम्ही डिस्कस करत होतो। मग आम्ही आमचं खाऊन झालं आणि मग आम्ही निघालो दिव्यागरला। आणि फायनली मला ना कोकोनट ट्रीज लांबून दिसले। तर माझं नेहमी असं आहे की अरे जेव्हा आपण कोकोनट ट्रीज दिसतात ना, म्हणजे बीच आहे तिकडे जवळ। मग मी फायनली पोचलो आमच्या हॉटेलवरती। तर फायनली मी पोचली आहे दिव्यागरला आणि या रिसॉर्टमध्ये बुकिंग केली आहे। 1 आवर आधी पोचलो आहोत। तर चेक इन आमचं 12 वाजताचं आहे, ॲक्च्युली 12:30चं आहे, बट ते बोलले की 12 वाजेपर्यंत देतो। तर आता आम्ही जरा बीचवर जाऊन येतो, आलोच आहे। तर आता बीच बघणार। हे आहे दिव्यागर बीच। मला ना बीच बघून खूप मस्त खुशी वाटते। मी लहान असताना पहिल्यांदा समुद्र बघितला होता, फॅमिली सोबत एक पिकनिकला अलिबागला गेलो होतो तेव्हापासूनच मला ना बीच खूप आवडतो। आणि प्रत्येक वेळा समुद्र बघितलं की एक वेगळीच शांती आणि आनंद मिळतो मला। बीचवर कोणीच नाही, फक्त आम्ही दोघं। कोणीच नाही, लिटरली कोणी नाही, आम्ही दोघंच आहे। आणि थोडेसे 3-4 लोक असतील एकदम मागे शेवटी, बट आम्ही इथेच, आम्हीच आहे सगळे। तर आमचं बीच आहे। बघ ना, कोणीच नाही, त्यांना दाखव, कोणीच नाही लिटरली। म्हणजे खूप कचरा आहे इकडे। चेंज करून आपण दुसऱ्या स्पॉटला जाऊ। चलो, आता आम्ही चेक इन केलं 12 वाजता, आमचं फायनली चेक इन झालं आणि आम्हाला रूम भेटली। तर ही आहे रूम आणि आता मी तुम्हाला रूम टूर दाखवते आहे। ट्रायंगल शेपमध्ये रूम आहे आणि खूप नीट आणि क्लीन आहेत रूम। जर मी तुम्हाला इंटिरियर सांगितलं तर इंटिरियर खूप वाईट होतं, आणि बिकॉज दिस रूम इज शेप्ड इन ट्रायंगल, तर त्याचं TV पण त्याच वेमध्ये पोझिशन केलं होतं। आणि वॉशरूम मी सांगितलं तर वॉशरूम तर
खूपच स्पेशियस आहे. ह्याचं 4-5 लोक आरामशीर आंघोळ करू शकतात. आणि सगळ्यात फनीएस्ट तर मला मिरर वाटला. माय गॉड, असं वरती बघायला लागतं या मिररमध्ये. तुम्हाला मेकअप करायला पण नाही भेटत, असं वर बघायला लागतं. आणि काय आंघोळ करताना बघायचं का, बाथरूममध्ये जाताना बघायचं का मिररमध्ये, म्हणजे थोडंसं वेगळंच वाटलं मला. एनिवेज, तर आता मी रेडी होऊन आम्ही दुसऱ्या स्पॉटमध्ये निघते. तर आता मी रेडी झाली आहे आणि आता मी जाणार आहोत गणपतीच्या मंदिरात. तर चला आपण जाऊ आता. आज फक्त दिव्यागरच फिरणार आणि मी खूप थकलो आहोत. उद्या आम्ही श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर करणार आणि मग तिकडून डायरेक्ट पुणे. चला, खूप माझं स्टोल. तर आता आपण पोचलो आहोत सुवर्ण गणेश मंदिरमध्ये. चला आपण आज जाऊ. आत आम्हाला व्हिडिओ काढायला भेटला नाही, कारण की व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती. तर बाहेरूनच मी तुम्हाला मंदिर दाखवते. या मंदिरची एक छोटी इंटरेस्टिंग स्टोरी पण आहे की एका आजीच्या घरात काम चालू होतं आणि त्यांना एक तांब्याची पेटी सापडली आणि त्या पेटीमध्ये गणपतीचं सोन्याचा मुखवटा होता. आणि तेव्हापासून तो मुखवटा इथे दर्शनासाठी ठेवला जातो. बट 2012मध्ये ना इकडे मंदिरात चोरी झाली आणि त्या चोरांनी ते मुकुट मेल्ट केलं. नंतर पकडले गेले आणि मेल्ट झालेला जो गोल्ड होता त्यातूनच नवीन मुखवटा बनवला आणि गणपतीला दर्शनासाठी ठेवला गेला. क्लायमेट खूपच जास्त ह्युमिड आहे. तर ऊन पण नाही, सावली पण नाही, एकदमच वेगळं क्लायमेट आहे. त्याच्यामुळे घाम पण एवढं येतं आणि एकदम चिडचिड होतं. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो रूपनारायण मंदिर बघायला. या टायमिंगला हे मंदिर बंद होतं, तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही आमचं लंच करायला. लंचमध्ये मी ऑर्डर केलं होतं प्रॉन्स. यम्मी. कोकणात आला आणि फिश नाही खाल्लं तर असं होणार का. प्रॉन्स तर खूप चांगले होते, बट क्वांटिटी खूप कमी होती. 280 रुपीजची थाली आहे ही. आणि या हॉटेलचं नाव ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही येऊन नक्की ट्राय करा. नंतर आम्ही आमच्या रूमवर गेलो आणि तिकडे थोडा रेस्ट केला, कारण की ॲक्च्युली आम्ही खूप जास्त दमलो होतो. आता चिल करायचा टाइम आहे माझा. खूप जास्त थकले होतो, तर विचार केला की जरा पूल क्लीन नाही आहे एवढं, म्हणून मी उतरत नाही आहे पूलमध्ये, असंच एन्जॉय करते. तर आता पूल साईड फोटोज अँड ऑल सगळे झाले आहेत माझे आणि आता आम्ही चाललो आहोत परत बीचवर. नेक्स्ट आउटफिट. थोडा पूल टाइम एन्जॉय केल्यानंतर मी बीचवर सनसेट बघायला आले. सनसेट खूप मस्त होतं आणि मी इथे खूप टाइम स्पेंड केला. खूप व्हिडिओजही काढले आणि खूप फोटोजही काढले. तुम्हाला माझे चांगले फोटोज बघायचे असेल तर तुम्ही माझं इंस्टाग्रामवरती फॉलो करा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि इथे मी रील्स जे काढले आहेत ना ते पण मी इथे कुठेतरी लिंक करेल. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. नेक्स्ट पार्टमध्ये आपण श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर एक्सप्लोर करणार आहे. सो डोंट मिस इट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.